कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, दिले दिल मेरी वो रफ्तार हो, रोके से भी तू ना रुके, हासिल कर ऐसा शिखर, पर्वत की भी नजरें उठे, आशाएं। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अंतिका, एक होता राजा, माय नेम इज राखण, माझी तुझी रेशमगाठ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. आखी या चित्रपटात एका चहावाल्याच्या भूमिकेतून श्रेयस यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. हिंदी पडद्यावर येऊनही मराठी पडद्याला मात्र ते कधीच विसरले नाही. त्यांनी पछाडलेल्या या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. पुढे सावरखेड एक गाव हे तरुणाईला भेट लावलं. त्याच काळात त्यांना इक्बाल नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. यात त्यांनी एका छोट्याशा गावातला बोलू न शकणाऱ्या पण भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवू इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी मुलाची भूमिका साकारली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यांच्या भूमिकेवर भरभरून प्रेम केलं आणि इथूनच त्यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर प्रवासाला सुरुवात झाली. ओम शांती ओमच्या पप्पू मास्टरने चाहत्यांच्या मनात घर केलं. त्यांनी हेल्प आणि क्लिक सारखे भर चित्रपट केले. गोलमाल, हाऊसफुल, कमाल धमाल, मालामाल सारख्या हिट चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही अनेक भूमिका साकारल्या. मग आपली कापडीमधील सखाराम असो व आताच प्रदर्शित झालेल्या ही अलौकिक गाठमधील मनवती आहे असे तुम्ही पण म्हटलं अच्छा असेल मनवतीला काय म्हणून कॅमेरा बंद झाला तो बोलला नाही चालू नाही होत आहे म्हणून ठीक आहे बरं मी येईपर्यंत त्याने एक दोन ऑडिशन. So we have more to तरी सुद्धा एक स्वतःचा वेगळा ठसा म्हणता होता. तो काळ नेमका कसा होता? जेव्हा मी नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा तर म्हणजे दोनच पर्याय होते, नाटक आणि फिल्म्समध्ये त्यावेळेला अपॉर्च्युनिटी मिळणं खूपच कठीण होतं. म्हणजे फिल्म्स कशा करायच्या, हिंदी फिल्म तर म्हणजे कुठे लांबापर्यंत स्वप्नातही नव्हतं की याचं लग्न ठरलं होतं आणि साधारण 31 डिसेंबरला माझं लग्न झालं 2004ला आणि साधारण 25 डिसेंबरच्या आसपास माझं सिलेक्शनसाठी ऑडिशन्स वगैरे सुरुवात झाली आणि सगळं झालं, सिलेक्ट झालो आणि मला लगेच विचारलं की ठीक आहे फ्रॉम 1st Jan वी विल फ्लाय टू हैदराबाद अँड वी विल स्टार्ट आवर ट्रेनिंग इन हैदराबाद. तर नहीं सॉरी 26-27 तो मान लो 29 हमारे यहाँ पे बहुत बड़ी चीज होती है, बहुत शादी होती है, मेरे सास ससुर को एक फिल्म तेलुगु फिल्म है आप डब करोगे क्या हिंदी में? तो मैं म्हणालो कौन है फिल्म में? तो म्हणाले की अल्लू अर्जुन है फिल्म. तो म्हणालो अच्छा मला अल्लू अर्जुनच्या काही फिल्म्स बघितल्या होत्या, मला तो ॲज अन ॲक्टर खरंच आवडतो. तर मी म्हणालो की सर तेलुगु ऐसा कुछ सोचा नहीं है नवीन नवीन का इतना, बट मैं फिल्म देखता हूँ और डिसाइड करता हूँ. तो ते म्हणाले की बरं ठीक आहे. भाऊ सब्जेक्ट है
लाऊड नाही. Why am I? मार्केटिंग शब्द धन्यवाद. एक Oh my God.